नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कुमुद. शॉपमध्ये आज एक काकी आलेल्या आणि पाव किलो 2-3 गोष्टी मागितल्या मला कडधान्याच्या आणि तांदूळ वगैरे 1 किलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळजवळ बिल एक झालेलं त्यांचं 850-900च्या घरात. थोड्या गोष्टी घेतलेल्या. वर त्या घेताना त्यांचं स्टेटमेंट हे असं होतं, नाही डीमार्टमधूनच सगळं सामान भरत असते ना, यावेळेस जरा लेट झाला आहे. आणि दुसरी गोष्ट थोडंसं वाईट आणि राग येण्यासारखं हे होतं सगळ्यात महत्त्वाचं, की हे सगळं त्यांना उधारीवर हवं होतं, प्लस रेट पण कमी करून हवी होती. तर मला सांगा, तुम्ही एकतर इमर्जन्सीला अशा बिल्डिंगच्या घराच्या जवळपास शॉपमध्ये येता बरोबर, आणि तिथे आल्यावर हे पण स्टेटमेंट पास करता की नाही आम्ही डीमार्टमधूनच घेतो ना, डीमार्टमधूनच ऑर्डर येते आमची, जिओतून येते, XYZ बरेच ॲप आहेत, त्यांची नावं कस्टमर येऊन घेतात. तिकडे तुम्ही डिस्काउंट मागता का हो? किंवा तिथे उधारी हा फॅक्टर चालतो का? तुम्हाला वाटत असेल मी नेहमीच असं बोलते, पण मला एक साधी गोष्ट सांगा, तिथे तुम्ही ना बार्गेनिंग करता ना तिथे उधारी असते, एक महिन्याची काय 1 दिवसाची पण नसते. कॅश ऑन डिलिव्हरी की काही ॲप तर इन्स्टंट पे असतात आणि त्याच्यावर सर्व्हिस चार्जेस देखील लागलेले असतात. मग तुम्ही लोकं जेव्हा इमर्जन्सीला तुम्हाला कुठे यावं लागतं, आजूबाजूच्या शॉपमध्ये यावं लागतं बरोबर, आणि तिकडे येऊन पण ही स्टेटमेंट पास करणार की नाही आमचं डीमार्टमधूनच येतं ना सगळं, म्हणूनच थोडं हवं आहे आणि ते उधारीवर पण हवं आहे आणि त्यात डिस्काउंट देखील हवं आहे. हे कितपत योग्य आहे हो? जरा सगळ्यांनी विचार करा. जे आपल्या आजूबाजूचे शॉप्स आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. जे तुम्ही डीमार्ट आणि हे वेगवेगळ्या ॲपचे नावं घेत आहे ते तुम्हाला उधारी नाही देत. तुमच्या वाईट वेळेला तुमच्या इमर्जन्सीसाठी ती लोकं कधी धावून येत नाही. हां, इन्स्टंट देतात, पण इन्स्टंट पैसे देखील घेतात.